नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सरसगट 18,500 रुपये। तर चला शेतकरी मित्रांनो, काय आहे नेमकं आणि कोणाला भेटणार आता हा पीक विमा? तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याला भेटणार 18,000 रुपये? तर शेतकरी मित्रांनो, मी कल्पना तुमचं स्वागत करते कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, गावानुसार यादी पण आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे। तर व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, भारतातील शेतीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिलेला जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात त्यांच्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही बातमी शेतकरी बांधवांसाठी खरोखर दिलासादायक आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात 2016 मध्ये झाली होती, मात्र या योजनेत अनेक अडचणी होत्या। विशेष विम्याच्या हप्त्याची रक्कम ही शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक बोज ठरली होती। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5%, तर शेतकरी मित्रांनो इतका हप्ता भरला जात होता। तर शेतकरी मित्रांनो, प्रति हेक्टरी ही रक्कम 700 ते 200 रुपयांपर्यंत जात होती। या उच्च हप्त्यामध्ये अनेक शेतकरी या योजनेपासून दूर राहिले होते। पण शेतकरी मित्रांनो, परंतु आता परिस्थिती बदलली आहे। नव्या योजनेत सरकारने क्रांतिकारी बदल केला आहे। आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा घेता येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विम्याचा उर्वरित हप्ता आणि थकबाकी राज्य सरकार स्वतः भरणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही योजना सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी खुली आहे। म्हणजेच मित्रांनो, मग तो कर्जदार असो, बिगर कर्जदार असो किंवा भाडेतत्वावर शेती करणारा असो। तर शेतकरी मित्रांनो, 2023 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक विशेष योजनाही जाहीर केली आहे। या अंतर्गत 1.2 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, प्रति हेक्टरी 18,900 रुपयांची मदत मिळणार असून योजनेची मर्यादा 3 हेक्टरीपर्यंत ठेवण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी सरकारने 12 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे। सरकारने या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, नोंदणीसाठी माहिती भरावी लागेल। त्यासाठी ऑनलाईन ID तयार करून पासवर्ड सेट करावा लागेल। तर शेतकरी मित्रांनो, या सोप्या प्रक्रियेद्वारे कोणतेही शेतकरी सहजपणे नोंदणी करू शकतो। या योजनेचे अनेक फायदे आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत पण मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात इतक्या नाममात्र रकमेत मिळणारी ही विमा सुरक्षा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, विश्वसनीय वाढवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत। विमा कंपन्यांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जात आहे। नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। तर शेतकरी मित्रांनो, यामुळे मध्यस्थाचा त्रास टळतो आणि शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळते। शेतकऱ्यांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे। प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकमेकांना या योजनेबद्दल माहिती देणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, ग्रामसभा, शेतकरी मेळावा आणि कृषी कार्यालयामार्फत योजनेची माहिती मिळवता येईल। जितके जास्त शेतकरी या योजनेत सहभागी होतील, तितकी योजना यशस्वी होईल। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।